नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओत एक अशी व्यक्ती आली आहे ज्यांची ख्याती मुंबईभर प्रसिद्ध आहे. एक उत्कृष्ट हार्ट सर्जन म्हणून सीनियर हार्ट सर्जन डॉक्टर पवन कुमार हे आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत. साम संजीवनीचे सर्व दर्शकांना माझा नमस्कार. नक्कीच डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण त्याआधी डॉक्टरांशी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर पवन कुमार हे गेल्या 30 वर्ष मुंबईतील विविध नामांकित हॉस्पिटल्समध्ये हृदय शस्त्रक्रिया हार्ट सर्जरीज करतात. तसंच लीलावती हॉस्पिटल, SL रहेजा हॉस्पिटल, तसंच क्रिटी केअर एशिया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ब्रह्मकुमारी हॉस्पिटल इत्यादी हॉस्पिटलशी ते संलग्न आहेत. तसंच डॉक्टर पवन कुमार यांनी आतापर्यंत 16,000हून जास्त हार्ट सर्जरीज केलेल्या आहेत. यात 8,000 रुग्णांवर त्यांनी बायपास ऑपरेशन्स केलेले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हृदयाच्या झडपांचे आजार असणाऱ्या 7,000 रुग्णांवर हार्ट वॉल रिप्लेसमेंट तसंच रिपेअर सर्जरीज डॉक्टरांनी केलेल्या आहेत. तसंच 22,000हून जास्त हृदय शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा सहभाग आहे. या शस्त्रक्रियांमध्ये डॉक्टर पवन कुमार हे नेहमीच नवीन तंत्रज्ञान हे वापरत असतात. आणि एवढंच नाही तर शस्त्रक्रिया करताना त्यांनी नवनवीन तंत्रपद्धती सुद्धा विकसित केलेल्या आहेत. डॉक्टर पवन कुमार हे जगातील पहिल्या ECG ऑन मोबाईल आणि टेलिमेडिसिन सूट या मोबाईल ॲपचे संशोधक सुद्धा आहेत. तसंच डॉक्टर पवन कुमार हे हृदयावरील अत्यंत सुरक्षित आणि 100% शस्त्रक्रिया यशस्वी करणारे हार्ट सर्जन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना या कार्यासाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तसंच त्यांना बेस्ट हार्ट सर्जन, मोस्ट ट्रस्टेड कार्डियक सर्जन ऑफ द इयर महाराष्ट्र, तसंच एक्सिलन्स इन हार्ट सर्जरी, अटल अचीवमेंट्स अवॉर्ड्स असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तसंच पवन कुमार यांनी आत्तापर्यंत हृदय रुग्णांना, हजारो हृदयरोग्यांना हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत देखील केलेली आहे. हृदयरोग्यांना मदत करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत, ते संलग्न आहेत. तसंच गेल्या 30 वर्षांमध्ये 300हून अधिक हृदयरोग आणि चिकित्सेची शिबिरे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेली आहेत. मुंबईत, नवी मुंबईत तसंच मुंबई बाहेर सुद्धा त्यांनी अनेक शिबिरं घेतलेली आहेत. त्यांचा लाखो रुग्णांचा फायदा त्यांना झालेला आहे. तसंच जगातील हृदयरोग शल्यविशारदांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर हे नेहमीच परदेशवारी सुद्धा करत असतात. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णाला 100% सक्सेस कसा मिळेल आणि तो पूर्ण प्रकारे मदत करून बरा कसा होईल, त्याला कसे उपचार मिळतील, याकडे डॉक्टर पवन कुमार यांचा नेहमीच कल असतो. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, खरं तर हार्ट सर्जरीज किंवा हृदयरोगावरील विविध आजारांवर काय उपचार पद्धती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. मात्र सगळ्यात आधी मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुमच्या या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रवासाला 35हून अधिक वर्ष झालेली आहेत. 35 इयर्स, इट्स नॉट अ नॉर्मल पिरियड. तर मग या सगळ्याबद्दल सगळ्यात आधी तुम्ही काय सांगाल? होय, हे 35 वर्षाच्या माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये भारतमध्ये आणि 30 वर्षाच्या मुंबईमध्ये हे माझा एक्सपिरियन्स आहे. आणि हा 35 वर्षामध्ये हज़ारों मरीजों के ऊपर हार्ट का ऑपरेशन किया. वो सेटिस्फेक्शन है जिसमें VIP होंगे, रिच होंगे, पुअर होंगे, विलेजेस से आते हैं, गरीब होते हैं, सबका हार्ट का ऑपरेशन करके उनको जीवन दान देने का जो सेटिस्फेक्शन मुझे मिला है उसको तो कोई बदल ही नहीं सकता है. तुम्ही मुंबईतच प्रॅक्टिस केलीत हे का? नाही, ॲक्च्युअली आय केम फ्रॉम स्वीडन वेअर आय डिड माय हार्ट सर्जरी ट्रेनिंग. Then I came to Delhi in Escort Heart Institute. That was the institute where I was a founder consultant cardiac surgeon. There I worked for 4 years, 1988 to 1992. Then I came to Mumbai in 1992. I joined Hinduja Hospital, and there I worked for some years. And then 1998 I joined Leelavati Hospital and Nanavati Hospital, and then other hospitals in the Mumbai. So
it was my dream and always hope to go back to country and do best for the our own patients, our own India. What we learn from abroad, what techniques, what specialty we learn, we must give back to our country. गेल्या 30 वर्षांचा तुमचा या सगळ्या हार्ट सर्जरीचा आणि प्रॅक्टिसचा एक्सपिरियन्स काय आहे? होय, एक गोष्ट सांगू तुम्हाला, 30 वर्ष पूर्वी काय होता आणि आता काय आहे हे तुम्हाला विचारायचे. आणि 92 मध्ये when I came to Mumbai, उस समय 3-4 सेंटर्स होते जहाँ पर सर्जरी, हार्ट का सर्जरी होता था और अराउंड 700 to 1000 केसेस हम लोग हार्ट सर्जरी के करते थे. और आई केम फ्रॉम एस्कॉट हार्ट इंस्टीट्यूट. उस समय एस्कॉट हार्ट इंस्टीट्यूट वाज द बेस्ट इन एशिया, recently developed, and we all the technology, cutting edge instruments, care, OT, our expertise was there. So when I came from Escort Heart Institute here, at that time Mumbai में इतना development नहीं था, OT, ICU care, expertise and all. Gradually I developed the system, evolved the system. At that time the complications were there. Gradually we removed that, so we could achieve the present level of success in Mumbai. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 30 वर्षात हार्ट सर्जरीज आणि त्याचे टेक्निक्स यात काय काय चेंजेस झालेले आहेत, काय काय बदल झालेले आहेत? हार्ट सर्जरी 90s में 92 के आसपास, उस समय बेसिकली हार्ट सर्जरी वाज डिपेंडिंग अपॉन ऑन हार्ट वॉल डिसीज. Heart wall replacement surgery, mitral valve replacement, aortic valve replacement, double heart valve replacement, like that. So 50% work was on the heart valve disease. 50% was the coronary heart attack disease, को हम बोलते हैं coronary artery bypass surgery, that was there. So but gradually the coronary bypass surgery picked up, and now presently we do 75% work on heart attack disease, coronary bypass surgery. Less 25% goes for heart valve disease, congenital heart disease, other heart diseases. And at the same time, if you see the journey of heart surgery, in 90s was basically standard heart surgery for coronary bypass surgery, heart valve surgery. Later on, gradually we picked up, we developed new procedures, new heart disease treatment, like heart failure disease के लिए heart failure surgery, arrhythmia surgery, heart arrhythmia surgery. Then we picked up, then we evolved further, we developed beating heart surgery, then we developed minimally invasive heart surgery, robotic arm heart surgery. Gradually we picked up that. And then different complex heart diseases के लिए treatment, उनके लिए क्या heart surgery हो सकती है, that the procedures evolved. New procedures came in the picture. We started operating on different complex heart disease, especially in congenital heart disease. जो different complex congenital heart diseases होती है, उनके लिए surgery develop हुई 90s में. Beating heart surgery developed in 90s में. ये सब evolution happened in 90s. And at the same time, if you see 90s में ही complications और adverse events, उनका एलिमिनेशन हुआ. डिफरेंट इंटरनेशनल प्रोटोकॉल्स आए कि हाउ टू एलिमिनेट कॉम्प्लिकेशंस. 90s के अंदर देयर वाज हाई मॉर्बिडिटी एंड हाई मॉर्टेलिटी because of the not availability of the protocols and different equipments. So that development occurred in 90s. Then stabilization occurred in 2000s. So what we see today in 20s and later on, that the safe heart surgery, safe international protocols for all kinds of complications and new varieties of treatment, surgical treatment for heart diseases. Now what we see is this. अच्छा डॉक्टर पवन कुमार, तुम्ही खरं तर गेल्या 30-35 वर्षांच्या तुमच्या या सगळ्या करिअर स्पॅनमध्ये तुम्ही हार्ट सर्जरीजमध्ये जे चेंजेस आले आहेत, पूर्वी ज्या तुम्ही सर्जरीज करत होता आणि आत्ता जर टेक्निक्स वापरून किंवा जर तंत्रज्ञान वापरून तुम्ही सर्जरीज करताय, तर त्या दोन्ही सर्जरीमध्ये जे चेंजेस आहेत, जे बदल आहेत, त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. तुम्ही तर मग या सगळ्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा फरक काय वाटतोय? So most important point is that the mortality or morbidity, complication rate and adverse events rate has come down tremendously. Now heart surgery has become very safe for any kind of heart disease or complications, whatever is there. So we have got lot of new technology, lot of new operations like
like if you say heart failure disease, heart failure disease के लिए we have got heart assist devices, we have got heart transplantations, congenital heart disease, prolonged late stage heart disease, उनके लिए now we have procedures available with us. So ये सब चीज़ें धीरे धीरे it has come to such a level now that anybody who thinks that he has got a problem in heart and requires surgery and he is scared, तो उसको जरूरत नहीं है, उसको heart surgery is safe now. ओके, तर डॉक्टर पवन कुमार यांच्याशी आपण अशीच चर्चा करणार आहोत. त्यांचे या सगळ्या त्यांच्या करिअर स्पॅनमधले अनुभव काय होते ते सुद्धा पाहणार आहोत आणि आणखी काय बदल या सगळ्या शस्त्रक्रियांमध्ये आणि त्यांच्या तंत्रज्ञानांमध्ये हृदयाशी संबंधित आलेले आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ हार्ट सर्जन डॉक्टर पवन कुमार. डॉक्टर पवन कुमार, गेल्या 30 वर्षात तुम्ही अनेक हजारो रुग्ण हाताळलेले आहेत, अनेकांच्या हार्ट सर्जरी सक्सेसफुल केलेल्या आहेत. तर मला एक जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आत्तापर्यंत ज्या शस्त्रक्रिया केल्या होत्या तर त्यात अशा कुठल्या कॉम्प्लिकेटेड अनुभव तुम्हाला होते का? लास्ट 35 ईयर्स के जो मेरी प्रोफेशनल करियर है उसमें मैंने तकरीबन 16,000 हार्ट ऑपरेशंस किए हैं और ये हार्ट ऑपरेशंस बेसिकली 75% केसेस आर कोरोनरी आर्टरी बाईपास सर्जरी, देन रेस्ट इज़ हार्ट वाल रिपेयर्स, हार्ट वाल रिप्लेसमेंट सर्जरीज होती हैं, एओर्टिक वाल रिप्लेसमेंट, माइट्रल वाल रिप्लेसमेंट, डबल हार्ट वाल रिप्लेसमेंट, कॉम्प्लेक्स डिसीजेस होती हैं जिनको हम ऑपरेट करते हैं, एन्यूरिज्म सर्जरी, लेफ्ट वेंट्रिकुलर एन्यूरिज्म सर्जरी. देन बहुत रेयर केसेस होते हैं जिनकी मेरी बड़ी सीरीज़ है, जैसे हार्ट ट्यूमर सर्जरी, मिक्सोमा इन द हार्ट, आई गॉट लॉट ऑफ एक्सपीरियंस इन दैट, ह्यूज सीरीज़ है. अल्कापा सर्जरी, देन वी हैव रप्चर्ड ऑफ साइनस ऑफ वाल्सल्वा एन्यूरिज्म सर्जरी. इस तरीके और कॉम्प्लेक्स सर्जरीज बहुत होती हैं जो कई बार क्या होता है, कई पेशेंट्स जो हैं जो बाहर सिक रहते हैं, अहमदाबाद या MP या आउट ऑफ मुंबई, वहाँ से हमें फ़ोन आते हैं कि इनके हार्ट का पर्दा फट गया है मेजर हार्ट अटैक आने के बाद में, तो उनको हम हेलीकॉप्टर से, एम्बुलेंस से यहाँ पर ट्रांसफ़र करते हैं. ऐसे कई इंटरेस्टिंग केसेस हैं जो बाहर से यहाँ पर एम्बुलेंस से हम यहाँ पर मुंबई में आते हैं, उनके ऊपर हम सक्सेसफुल सर्जरी करके निकालते हैं. ऐसे बहुत सारे ऐसे मेरे एक्सपीरियंस हैं लास्ट 30 ईयर्स में जिन मोस्ट कॉम्प्लेक्स केसेस. अभी क्या है कि बॉम्बे लीलावती हॉस्पिटल और हम लोग अभी इसे बेसिकली टर्शियरी केयर सेंटर, तो जहाँ सब जगह जहाँ पर लोगों का जिनको रिजेक्ट कर देते हैं, जिनकी हार्ट सर्जरी नहीं हो सकती है, वो लोग आते हैं. जैसे कई लोगों के हार्ट फंक्शंस लेस देन 20% हो जाते हैं, तो वो उन लोगों को भी जहाँ दूसरे सर्जन्स जिन्हें करते हैं कि हम सर्जरी नहीं कर सकते, वो लोग भी हमारे पास में आते हैं, उनकी हम हार्ट सर्जरी सक्सेसफुली करके देते हैं. आतापर्यंत तुम्ही पाहिलंच, आमच्या बोलण्यातनं तुम्हाला कळलंच असेल की पवन कुमार यांनी अनेक हृदयरोग्यांच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि त्यांना हार्ट प्रॉब्लेम, हृदयविकारामधनं किंवा हार्टच्या कॉम्प्लिकेशन्समधनं बाहेर काढलेलं आहे. अशाच काही रुग्णांचं मनोगत आपण ऐकूया. Hello, I'm Sonali Bansode and she is my mother, Kiran Bansode. She was diagnosed with heart issues and then she has undergone a surgery of a double wall replacement surgery, and that has happened in here Lilavati Hospital, and she was operated by Dr. Pawan Kumar. In this pandemic situation, it was very much difficult to find a good doctor who can just perform this kind of complicated surgery, and then again in a pandemic situation. We got really convinced with what Dr. Pawan Kumar has said to us. So आई तुला काही बोलायचं आहे यावर? मला काय नाही, मला म्हणजे की माझा ज्या टायमाला खूप त्रास होत होता ऑपरेशनच्या आधी, आता तो काहीच त्रास होत नाही. म्हणजे 1-2 महिने आधी खूप मला त्रास व्हायचा, आता त्याच्यासारखा नाही. आता मी चालू फिरू शकते, चक्कर येत नाही मला, म्हणजे खूप बरं वाटतं पहिल्यापेक्षा. ऑपरेशन झाल्यापासून खूप छान वाटतं. So we both are very happy with all the procedure, and now she is completely fine. So we are really thankful to Dr. Pawan Kumar for all the effort what he has made and his team as well. So very thankful for them. अशा कॉम्प्लेक्स सर्जरी, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तुम्ही यशस्वी करून दाखवलेल्या आहेत. तर आणखी कोणत्या प्रकारच्या हार्ट सर्जरीजमध्ये तुमची स्पेशालिटी आहे?
My specialty especially is coronary artery bypass surgery with the arterial type of bypass surgery, where we don't cut leg veins and hand veins and all that. Arterial type of bypass surgery is a specialty. Then I do lot of heart valve repairs and replacement surgeries and complex aneurysms. I do especially those kind of things. And then the rare surgeries are, you know, as I told you, the tumor, heart tumor surgery frequently. ओके डॉक्टर, आणखी एक जाणून घ्यायला आवडेल की तुमचा कल हा नुसता हार्ट सर्जरी करण्याकडे नसतो, तर त्या पेशंटला 100% त्या सक्सेस कसा मिळेल त्या सर्जरीमध्ये याकडे सुद्धा असतो आणि तुम्ही नवीन नवीन इन्व्हेन्शन्ससुद्धा करत असता, तर याबद्दल काय सांगाल? 100% success in heart surgery doesn't come easily. It requires lot of professional skill, expertise. I also had a complication rate 4-5% in 90s, but gradually we evolved. My main aim is to reduce the complication rate, morbidity and mortality in heart surgery. And how I do it? By employing the best expertise, the skill, following the international protocols for all complications, how to eliminate those complications. I do half-yearly review of all my cases which I operated in the last 6 months, what complications happened, what adverse event happened, and how to eliminate those complications. What are the techniques which I can deploy to reduce those complications? How do I reduce my adverse events happening? And what are the international protocols to eliminate those? This I deploy in my practice. And gradually, many years I had this kind of reduction in complications and mortality. So I could achieve 100% success in all my cases, including complex cases, different kind of heart surgeries, 100% success throughout the year wherever I operate in Leelavati Hospital or other hospitals. In fact, last 2 years I had no complications. All 100%, all patients went home successfully. This hospital proven record. So that is important for us to give our best to all the heart patients, those who require heart surgery. डॉक्टर, आणखी एक की तुमच्या या सगळ्या कार्याबद्दल तुम्हाला अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत, अनेक प्रेस्टिजियस अवॉर्ड्स मिळालेले आहेत, तर या सगळ्याबद्दल काय सांगाल आणि तुमच्या भविष्यातले तुमचे ध्येय आणखी काय काय आहेत? मेरा मेन एम remains same, to give the best to all heart patients, those who require heart surgery. All kinds of heart surgeries, whether he is rejected by some other center, who has a heart failure, उनका heart function कम है, इनको complex surgeries का जरूरत है, 1 या 2 procedures together, heart valve surgery with the bypass surgery, aneurysm surgery, arrhythmia surgery, all these things. Important point is that you must give your best, continue to give your best to all patients, those who require heart surgery. That's my main aim, and I continue to work towards that. डॉक्टर, मगाशी मी तुमचं इंट्रोडक्शन देताना, तुमची ओळख करून देताना एक सांगितलं आणि त्यात एक गोष्ट मला जाणवली की तुम्ही अनेक हृदयरोग्यांना शस्त्रक्रियेसाठी मदत केलेली आहे, तुम्ही हेल्प अफोर्ड केलेली आहे. तर मग आता ही हेल्प ऑफर करण्यामागे नेमका मोटिव्ह काय होता? See, India is a poor country. Is not, we are developing economy, and heart surgery में क्या होता है कि basically the charges are heavy. It starts from 3 lakh onwards. Yes. Anything with a bypass surgery, a heart valve. If you understand, एक heart valve की कीमत is 1 lakh rupees. Mechanical heart valve. Tissue valves are still expensive. 2 lakh, 3 lakh, 4 lakh, 5 lakh तक के heart valves आते हैं. And people cannot afford. Like heart valve disease is a disease of poor. So how can he afford 5 lakh rupees for a heart valve replacement? There are many cases who come to us. I have my trust. We have other संस्थाएं जो help करती है, जिनको हम valve free देते हैं. So at least they can lead a normal life. And one important point I want to tell you, that heart surgery is such that is a life-giving operation. Person goes back to his job, he can earn some living, he can support his family. So it is a life-saving operation. So one must not neglect that aspect and give whatever we can to, so that he can undergo a safe heart surgery. Not like other operations or other diseases. I don't want to demean other diseases like cancer and all, but ultimately it's very expensive they are, and ultimately patient has no future. But in heart,
patient gets life back to his work so that he earns his family. की पेशंटला कळतं की हार्ट डिसीज आता आपल्याला आला आहे, हृदयविकार आहे आपल्याला, तर किंवा सर्जरी करावी लागणार, तर त्या दिवशी खूप घाबरतो तो. तर जाता जाता तुम्ही काय मेसेज द्याल, काय संदेश द्याल? माय जो संदेश है मेरा वो यही है बेसिकली, यदि आपको हार्ट डिसीज़ है तो और आपको हार्ट सर्जरी सजेस्ट किया गया है तो बेसिकली आपको अपनी डिसीज़ के बारे में पहले जानिए और हार्ट सर्जरी क्या सजेस्ट करी है उसके बारे में एक सेकंड ओपिनियन जरूर लीजिए दूसरे किसी तज्ञ से. और यदि हार्ट सर्जरी सजेस्ट की गई है तो गो हैड एंड डू गेट योर हार्ट सर्जरी डन. कोई भी कॉम्प्लेक्स डिसीज़ आज की तारीख में हो और उसके लिए हार्ट सर्जरी अवेलेबल है, सक्सेसफुल है, पर हाँ इसके लिए आपको एक तज्ञ स्पेशलिस्ट को जानना जरूरी है, अच्छा सेंटर चूज करना जरूरी है ताकि आपकी सर्जरी जो है वो 100% सक्सेसफुली सेफली की जा सके. तो घबराइए नहीं यदि आपको हार्ट डिसीज़ है या हार्ट अटैक डिसीज़ है, हार्ट वाल्व की डिसीज़ है, कोई भी तरह की हार्ट सर्जरी, हार्ट डिसीज़ है, हार्ट फेलियर है, हर चीज़ का आज की तारीख में ट्रीटमेंट अवेलेबल है, सर्जरी अवेलेबल है, ऑप्शंस अवेलेबल हैं, उनको जानिए. इंपॉर्टेंट थिंग इज टू नो knowledge about your disease and the treatment options available to you. All these things once आप ये जानेंगे तो आपका काम जो है बहुत सरल हो जाएगा और सक्सेसफुली हो जाएगा. ये मेरा मेन संदेश है जो हर हार्ट पेशंट को देना चाहिए. अनेक रुग्णांना त्यांनी जीवनदान दिलेले आहे. अशाच काही रुग्णांचे अनुभव आपण पाहूया. आम्हाला डॉक्टर पवन कुमार यांच्या सल्ल्यानुसार असं वाटलं की बायपास सर्जरी करणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर पवन कुमार यांनी हिला हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सगळ्या टीम सकट माझी खूप काळजी घेतली. मला पार्किन्सन आहे, डायबिटीज आहे, हे सगळं असून सुद्धा माझ्या त्यांनी सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित केली. माझ्या ऑपरेशनला तर 6 महिने पूर्ण झाले, पण तरीसुद्धा अजूनसुद्धा डॉक्टर पवन कुमार हे मला व्यवस्थित मार्गदर्शन करतात आणि त्याप्रमाणे माझ्या कुठलीही कॉम्प्लिकेशन्स पोस्ट ऑपरेशन कुठलीही कॉम्प्लिकेशन न होता सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित पार पडली. मी मोठ्या भावाच्या नात्याने त्यांना उदंड आशीर्वाद देतो की त्यांच्या हातनं असं बरंच कार्य अजून होऊ दे आणि त्यांना आयुष्यभर यश लाभू दे असं मी देवाकडे प्रार्थना करतो. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आमच्याबरोबर तुम्ही तुमचा सगळा प्रवास शेअर केलात, तसंच आणखी काय काय तंत्रज्ञान आहेत हार्ट सर्जरीमध्ये डेव्हलप झालेलं आहे त्याबद्दल सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. बहुत बहुत धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.